ए आर्मर बी आर्मर सी जवळजवळ मला वाटतं आर्मरच्या 4 टीम असतील. जे के आपण जर कुठं असाल तर कृपया करून आमच्या स्टेज जवळ यायचं आहे. आर्मर सी संघ टॉस जिंकलेला आहे आणि त्वरित मला वाटतं 1 सेकंदामध्ये निर्णय देणारा हा आर्मर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का टॉस उडवतात आणि पुन्हा एकदा गड्यांजवळ जागेवर जातात आणि तेव्हा सांगतात ए भाई आम्ही फीडिंग. धन्यवाद. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील. आतापर्यंत पंचांची वाद आणि संघवाद दर दिवशी मला वाटतं हा दुसरा दिवस हा बॅनर आपल्या ग्राउंड सोबताली फिरतोय आणि या ग्राउंडसाठी काल जवळजवळ मला वाटतं 40 ते 45 हजार कृष्णाभाई देणगी स्वरूपात रक्कम जमा झालेली आहे. तरी पण त्या देणगीदारांचे पुन्हा एकदा आज 25 तारीख आणि आज 25 तारखेला सुद्धा खुल्या हाताने जवळजवळ 7-8 हजार रुपयाची देणगी आलेली. कारण का जर ग्राउंड बघितल्यावर नंतर ज्या देणगीदाराला वाटते काय ग्राउंडसाठी आपण सुद्धा काहीतरी थोडीफार हातभार मदत करावी. जर कुणाला इच्छा असेल या ग्राउंडसाठी मदत करायची तरी अद्यापपर्यंत दिवस गेलेले नाही तरी करू शकता. कारण का एक साईडला आपला ग्राउंड थोडासा उतरता आहे. त्याला जर सीधा करायचा असेल तर आपला हात आपल्या हाताने देणगी देणारे दानशूर व्यक्ती भरपूर आहेत. परंतु खिसन हात घाला आणि बिंदास देणगी द्या तरी पण चालेल. जोपर्यंत ग्राउंड एकदम क्लिअर कट होत नाही तोपर्यंत आपण या ग्राउंडसाठी थोडासा चला पंचांचा इशारा येतोय. स्टार्ट. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय हर्षल राईट हँड बॅट्समन. पहिला चेंडू ऑफ साईड आणि जवळजवळ मला वाटतं पहिल्या चेंडूचा काढलेला काम चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या बघा टाइम लावलेला आहे फक्त आणि फक्त 15 मिनिट 3 षटक. आणि त्याचप्रमाणे आमचे 40+ चे मला वाटतं भगवान भाऊ यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहेत. धन्यवाद. खेळताच राहा भाऊ. 50 वर्ष खेळायचं आहे. कारण का आता मला 53व्या वर्षी सुद्धा आधीपर्यंत खेळाला जवळजवळ 60 वर्ष होईपर्यंत खेळला. पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन खेळता पाहायला मिळते आपल्याला रत्नाकर. जवळजवळ जबरदस्त अनुभव असलेला हा रत्नाकर पुन्हा एकदा गॅप शॉट पाहायला मिळते. परंतु जबरदस्त फिल्डिंग. 1 धाव मिळते संघाला 1 धाव मिळते रत्नाकरला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. जिंकण्यासाठी 39 धावांचा लक्ष्य. संघासाठी पहिल्या तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला हर्षल स्ट्रायकर बॅट्समन रत्नाकर आणि नॉन स्ट्राईकला असलेला रुपेश. आणि रुपेश आता पुन्हा एकदा स्ट्रायकर बॅट्समन ऑलराऊंडरच्या भूमिकेत. कारण का संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आलेला रुपेश तोच रुपेश आता खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा हर्षल. जबरदस्त ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे आपल्याला रुपेश. रिवर्स शॉट मारण्याच्या नादात बाई लगा तो आबाद नाही तर बरबाद. सीधा विकेट किपर यांच्या हातात गेलेला सुपर हिट असा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे बिनबाद. 5 लॉस ऑफ 0 विकेट्स. पुन्हा एकदा हर्षल टू रुपेश. आणि असे तऱ्हेने मला वाटतं न कोणी शॉट मारलेले अशा प्रकारे शॉट पर्यंत जवळजवळ मला वाटतं पंचांचा इशारा डायरेक्ट हिट आणि दांडूक झाला नीट. आणि पहिला झटका पहिला हादरा पहिला मोहरा थंबूचा रस्ता ओरचुडीचे मास्टर. संपर्क साधा फोन नंबर सगळीकडे लाईव्ह लावलेला आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं पहिला झटका आणि पहिला हादरा पहिला विकेट जबरदस्त हिट आणि मला वाटतं खेळाडूला केलेला आहे एकदम फाईट. त्यांची जागा रुपेश यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय
ओमकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर तिसरा चेंडू डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती हिट. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला हलकाचा बडगा पाहूया. जबरदस्त फिल्डिंग आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती पोहोचतोय. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहायला मिळतात आपल्याला. चला जरा स्पीडअप घ्यायचं आहे, कारण का संध्याकाळ झालीच नाही पाहिजे. संध्याकाळ झाल्यानंतर गाडी जायला, गाडी न्यायला, गाडी चालवायला थोडीशी तकलीफ होते. त्या कारणाने आपण लवकरच लवकर थोडा स्पीडअप करायचा आहे. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं ओमकार यांना काहीही समजलेलं नाही. चेंडू जातोय मागणं, परंतु चेंडू मागून जाऊन आतमध्ये टर्न होतोय आणि दांडका जातोय. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. आणि मला वाटतं डीजे सुद्धा आपल्याला जास्त वाजवत नाही. त्याचं कारण असं आहे की काल झालेली संध्याकाळ सामनं एवढंच, परंतु आपण असा टाइमपास केला आणि झाली रात्र, आणि त्या रात्रमध्ये काही चेंडू काही जणांना दिसत नव्हतं. त्या कारणाने आपण थोडा आज स्पीडअप घ्यायचा आहे. पंच पुन्हा एकदा आपणास विनंती असेल की आपण जरी थोडा हात हलवला तरी चालेल, कारण का तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन संतोष, आणि त्याचप्रमाणे संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय सुमित. टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 6 आणि 6. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती बाउंड्री येऊन तरी संघाची धावसंख्या रत्नाकर भाऊ फक्त आणि फक्त 6. जिंकण्यासाठी 39 धावांचा आव्हान होता. फक्त प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती रत्नाकर. पाहूया आता संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेला स्मिथ. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला वार, परंतु मला वाटतं पकडलेला गोला. दुसरा मला वाटतं तिसरा हादरा असेल डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं कालच झालेल्या सामन्यामध्ये हेमंत यांना म्हणत होते जणू की जर काही या चेंडूवरती धावून 2 धावा काढल्या तर मला वाटतं यांच्या माझ्याकडून 2000 रुपयाची बक्षीस लावत होता. आणि आज मला वाटतं हेमंत आपल्यासाठी बक्षीस लावण्यासाठी तयार नाही, परंतु मी स्वतः रमेश बोलतोय की धावून जर 3 धावा काढल्यास तर 300 रुपये दानाच्या जन्नो आपणा सुवर्ण संधी. फक्त धावून 3 धावा काढा. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला सुमित. पाहूया नवीन बॅट्समन जेपी भाई. जबरदस्त मला वाटतं स्ट्रॉंगर पाहायला मिळतोय. जर काही चेंडू बॅटवरती आला तर हा सीमारेषेच्या बाहेर आणि परंतु उडालेला झेल आणि मला वाटतं सुटलेला झेल आणि 3 धावा काढायला सुद्धा आलेला चान्स. पहा मला वाटतं पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. हात तर काय मला वाटतं सीधा स्टेटला आला असता तर षटकार असता, परंतु जर तर नसल्या कारणाने भरपूर काय आकाशामध्ये मला वाटतं मला जाऊन हा चेंडू परत आलेला आहे. आणि मला वाटतं सुटलेला झेल, मिळालेला जीवदान, आणि त्याचप्रमाणे मला वाटतं संघाची धावसंख्या 2 निवडलेली जाऊन पोचते ती 8 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा जनुभाई यांनी मारलेला ऑफ साईडला फटका, परंतु मला वाटतं चेंडू देतोय चकमानी जवळ मला वाटतं हा चेंडू सीमा रेषेच्या जवळ नजदीक गेलेला पाहायला मिळतोय. गचाल फिल्डिंगचा प्रदर्शन. जनुभाई किती काढले धावून? 3 धावा काढलेल्या आहेत. मला वाटतं तुम्हीच फटका मारला आहे. 300 रुपये मला वाटतं जनुभाई लागू झालेले आहेत, कारण का तर 3 धावा काढल्यानंतर 300 रुपयांची मला वाटतं बक्षीस होती. आणि मला वाटतं आता 40+ झालेला आहे. अशा कारणाने मला वाटतं ही फिटनेस बघा, 3 धावा काढल्या परंतु जागेवर बसलेला आहे. फिटनेस याला म्हणतात फिटनेस. जरी 3 धावा आल्या असल्या तरी बेहतरीन फिटनेस पाहायला मिळते. आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 आणि 11. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा सुमित आणि अशा तऱ्हेने मला वाटतं स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते, परंतु सीधा विकेट किपर यांच्या हातात गेलेला क्लासिक असा चेंडू पाहायला मिळतोय. टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 11. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं हा फटका फसलेला होता, परंतु जवळ मला वाटतं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पकडलेला, कारण का तर स्वयंसेवक आहेतच. आणि जबरदस्त बिल्डिंग म्हणावं लागेल, कारण का आताच मला वाटतं जागेवरती फटका मारला, त्याच्यावरती 3 धावा काढल्या आणि आता हा लांब फटका मारला आणि त्याच्यावरती आलेल्या फक्त 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा हुक शॉट मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने मला वाटतं झेलबादच्या स्वरूपात 4था झटका डीजे मास्टर. षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेले आहे ती 13 आणि जिंकण्यासाठी 39 धावांचा असा असलेला टार्गेट, परंतु पहिल्या षटकामध्ये आलेल्या 13 धावा, 2 षटकामध्ये आलेले 13 धावा. बघा भाऊ, आपण म्हणतो भाऊ परंतु भाऊ भरपूर जोडी असते संघामध्ये. आता जणू आणि नॉन सायकल आहे तो तिलक. जर का या दोघांनी मॅच जिंकून दिली तर हेमन यांच्याकडून 5,000 रुपये आहेत. आताच फोनवरती वार्ता झालेली आहे, जर काय जणूनी मॅच जिंकून दिली तर रोख रक्कम 5,000 पर्यंत. आता भरपूर मोठा टार्गेट. संख्या झालेली आहे ती 14. संघासाठी 3 तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येते. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि तो षटक घेऊन आलेला आहे तो योगेश. आजपर्यंत चास गेलेला नाही आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं हा सुद्धा चेंडू जवळ सीमारेषेच्या आतमध्ये केलेली जबरदस्त अशी फिल्डिंग पाहायला मिळली आपल्याला. स्लो डिलिव्हरी मध्ये टाकलेला हा चेंडू आणि धावसंख्या फक्त 1 ने वाढते. भाऊ आता षटकार आणि चौकारांची गरज. मला वाटतं हा बॉलर सीझनचा पाहायला मिळते आपल्याला, कारण का तर आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर आणि आता जिंकण्यासाठी जवळ मला वाटतं 3 चेंडू आणि कम से कम मला वाटतं 18 ते 17 धावांची गरज असेल. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. संघासाठी 3रा षटक घेऊन आलेला आणि खतरनाक मारलेला चेंडू पाहायला मिळतोय. जवळ सीमारेषेच्या आतमध्ये पकडलेला आहे आणि एकच धाव. संघाची धावसंख्या झालेली ती 16 आणि आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळ मला वाटतं 18 धावांची गरज. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आरमार लेटकरन
याला म्हणतात लेट करन शॉट. आणि जवळजवळ मला वाटतं हा सामना पूर्णपणे नांगी टाकतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 17 म्हटला म्हणजे मोठा खतरा. आणि त्या खतरावरती पोहोचलेला जनुभाई यांचा संघ. आणि टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर. पाहूया शेवटच्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 to go लास्ट अँड बेस्ट. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. 17 वरती प्रत्येक वेळी 17 वरती खतरा म्हटला म्हणजे वाईटच बॉल. याच्या आधी झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा 17 वरती आलेला वाईट बॉल. पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती.